मंडळी, जगातली एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट झाला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे अध्यक्ष बनणार हे आता स्पष्ट झालंय. 20 जानेवारी 2025 रोजी ट्रम्प हे अध्यक्षपदाची शपथ घेतील. अमेरिकेच्या निवडणुकीकडे नेहमीप्रमाणे सर्व जगाचं लक्ष लागून राहिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प की कमला हॅरिस ही चर्चा अनेक घरांमध्ये, कार्यालयांमध्ये, एवढंच काय तर गावाच्या चावडीवरही रंगली होती. सतत वाढणारी महागाई, बेरोजगारी, अनेक देशांमधून येणारे स्थलांतरी, बेकायदेशीररित्या सीमा ओलांडून येणारे मेक्सिकन नागरिक, ड्रग्सची समस्या, अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढली गेली. अमेरिकेतील दरडोई उत्पन्न हे भारताच्या तुलनेत 32 पटीनं जास्त आहे. मग तिथल्या लोकांना महागाईची झळ कशी बसते असा प्रश्न काहींना पडू शकतो. पण अर्थकारण मंडळी तसं चालत नाही. एकतर दरडोई उत्पन्न हा सरासरी आकडा असतो आणि दुसरं म्हणजे अनेक देशांमध्ये नागरिकांचं उत्पन्न जास्त असलं तरी तिथलं राहणीमानही तितकंच महाग असतं. त्यामुळे महागाई आणि बेरोजगारीचा फटका अनेक अमेरिकन नागरिकांना बसतोय हे नाकारता येणार नाही. दरम्यान या निकालाचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर कसा होईल, तुमच्या खिशाला यामुळे अधिक झळ बसेल का, हे सगळं आपण आजच्या झिरो ओव्हरमध्ये पाहणार आहोत. मंडळी, ट्रम्प यांच्या विजयामागे अनेक कारणं आहेत आणि ही कारणं अमेरिकेच्या समाजाशी निगडीत आहेत. नेमका कुठल्या बाबी या ट्रम्प यांच्या पथ्यावर पडल्या आहेत आपण ते पाहूया ग्राफिक्समधून या मीडिया सेंटर. का जिंकले डोनाल्ड ट्रम्प? भारताप्रमाणे अमेरिकेतही महागाई आणि रोजगाराची समस्या ही गंभीर आहे. रोजगार निर्मिती आणि महागाई कमी करणं यावर ट्रम्प यांचा भर आहे. आपल्या समस्यांना अन्य देशातून आलेले स्थलांतरित जबाबदार आहे असं अनेक अमेरिकन नागरिकांचं मत आहे. ट्रम्प यांनी या मताला खतपाणी घालून स्थलांतरितांची संख्या कमी करू असं जाहीर केलं होतं. आयातीला विरोध, आयात उत्पादनांवर कर वाढवण्याची घोषणा ही मतदारांना पटली. ट्रम्प यांची निर्णायक प्रतिमा, एकाधिकारशाहीची प्रवृत्ती ही अनेकांना भावते. समलिंगी विवाह आणि तरुणींचा गर्भपात याला ट्रम्प यांचा विरोध आहे आणि त्याच्याशी अनेक पारंपरिक मताचे हे मतदार हे सहमत असल्याचं दिसून आलं. अमेरिकेनं अन्य देशांच्या भांडणांमध्ये पडण्याची अजिबात गरज नाही हे ट्रम्प यांचं धोरण लोकप्रिय आहे. आणि कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांना तगडी लढत दिली हे मान्य केलं पाहिजे. प्रचारासाठी इतका कमी वेळ असूनही त्यांनी बऱ्यापैकी मजल मारली. त्या विजय मात्र खेचून आणू शकल्या नाहीत. हॅरिस यांच्या पराभवाची कारणं कुठली आहेत त्यावरही आपण नजर टाकूया मीडिया सेंटरवरच्या ग्राफिक्समधून. का हरल्या कमला हॅरिस? ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांसमोर हॅरिस यांची आश्वासनं टिकली नाहीत. महागाई, बेरोजगारी, शस्त्रसंस्कृतीबाबत त्यांची आश्वासनं ही तिथल्या समाजाला पोकळ वाटली. बेकायदेशीर स्थलांतरांवर कारवाईबद्दल हॅरिस गंभीर नाहीत असं अनेकांचं मत असल्याचं दिसून आलं. कृष्णवर्णीय महिलेला अध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास अमेरिकन समाज तयार नाही असाही एक मतप्रवाह तिथे आहे. बायडेन यांनी खूप उशिरा माघार घेतल्यामुळं प्रचाराला हॅरिस यांना तितकासा वेळ मिळाला नाही. बायडेन यांच्या वृद्धापकाळानं गेल्या काही महिन्यांमध्ये अनेकदा डेमोक्रॅट्सना टोमणे ऐकायला लागले आणि त्याचा देखील फटका कमला हॅरिस यांना बसला. आणि मंडळी, अमेरिकन निवडणुकीच्या निकालानंतर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे ट्रम्प पुन्हा सत्तेवर येण्याचा भारतावर कसा परिणाम होईल. आणि ते पाहूया आपण मीडिया सेंटरला. ट्रम्प विजयी भारतावर कसा परिणाम? अमेरिकेत जाण्यासाठी लागणारा H-1B व्हिसा मिळणं कठीण होण्याची शक्यता. काही चिनी उत्पादनांवर बंदी घातली तर भारतीय उद्योजकांसाठी चांगली संधी असेल. तेलाचे भाव कमी झाल्यास भारताला मोठा फायदा होणार आहे. अमेरिकेचा चीन विरोध पाहता भारताला अत्याधुनिक अमेरिकन संरक्षण तंत्रज्ञान मिळू शकतं. अमेरिकन फार्मा क्षेत्रातील नियम ट्रम्प यांनी शिथिल केल्यास भारतीय औषध कंपन्यांना मोठी संधी आहे. आणि अमेरिका ही जगातली एकमेव महासत्ता असल्यानं
तिचा जागतिक राजकारणातही दबदबा असतो. गेल्या 80 वर्षांपासूनही आपण हे पाहत आलोय. ट्रम्प पुन्हा निवडून येण्याचे अनेक दूरगामी परिणाम जगावर होणार आहेत आणि त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया ग्राफिक्समध्ये. ट्रम्प विजयी जगावर काय परिणाम? इस्रायलची हिंमत वाढणार, त्यामुळे पश्चिम आशियात तणाव वाढू शकतो. इराणशी ओबामांनी केलेला करार ट्रम्प यांनी रद्द केला होता, त्यामुळे अमेरिका इराण संबंध अधिक ताणले जाण्याची शक्यता. याचा दुसरा परिणाम म्हणजे इराणला धडा शिकवण्याची इस्रायलची खुमखुमी वाढू शकते. चीन आणि अमेरिकेत पुन्हा एकदा व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता. पुतीन माझे चांगले मित्र आहेत असा दावा ट्रम्प वारंवार करतात. रशिया युक्रेन युद्ध मी तासाभरात संपवू शकतो असा दावा देखील ट्रम्प यांनी केलाय. म्हणूनच रशिया युक्रेन युद्धाची दिशा बदलते का किंवा त्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं आहे. इस्लामिक दहशतवादाला ट्रम्प यांचा कडाडून विरोध आहे, त्यामुळे पाकिस्तान अधिक अडचणीत येऊ शकतो. नेटो या सर्वात ताकदवान लष्करी आघाडीतून अमेरिकेची सदस्यता रद्द करण्यासाठी हालचाली सुरू होऊ शकतात. मंडळी, डोनाल्ड ट्रम्प नेमके कुठल्या कारणांनी जिंकले याबद्दल आम्ही आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांच्याशी संवाद साधला. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. ट्रम्पच्या विजयामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ही अमेरिकेच्या काऊ बेल्टनी पार पडलेली आहे. हा जो काऊ बेल्ट आहे हा अमेरिकेचा हार्टलँड आहे, अमेरिकेचा आत्मा आहे आणि त्या ठिकाणी हा प्रामुख्याने ग्रामीण भाग आहे आणि त्या ठिकाणी प्राबल्य हे कन्झर्वेटिव्ह ख्रिश्चन कम्युनिटीचा आहे. हा भाग 67% अमेरिकन पॉप्युलेशनचा हा मोठ्या संख्येने बाहेर आला आणि त्यांनी ट्रम्पच्या फेवरमध्ये मतदान केलं. दुसरं म्हणजे अमेरिकेतलं जे ब्लॅक पॉप्युलेशन आहे ते देखील सरप्राइझिंगली ज्यावेळेला म्हणजे फ्लोरिडा सारख्या राज्यामध्ये देखील त्यांनी ट्रम्पमध्ये मतदान केल्याचं दिसून येतं. त्याचप्रमाणे जे अरब मुस्लिम्स आहेत ते देखील, कारण बायडनच्या ओव्हरऑल वेस्ट एशिया पॉलिसीमुळे ते असमाधानी होते, त्यामुळे त्यांनी देखील ट्रम्पच्या बाजूने मतदान केलं. त्याचप्रमाणे जो लोअर मिडल क्लास आहे, जो आर्थिक प्रश्नांनी पिचलेला आहे, त्यांनी देखील ट्रम्पच्या फेवरमध्ये मतदान केलेलं दिसतं आहे. केवळ अर्बन जो अमेरिकन आहे तो कमला हॅरिसच्या फेवरमध्ये किंवा डेमोक्रॅटच्या फेवरमध्ये गेलेला होता. त्यामुळे मेजॉरिटी मतदान हे ट्रम्पच्या बाजूने असल्यामुळे ट्रम्पचा विजय हा सहज झाला. आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा सत्तेत येण्यामुळे भारत अमेरिका संबंधांवर कसा परिणाम होईल आपण तेही पाहूया. राष्ट्राध्यक्ष होणं हे भारतासाठी निश्चितच सकारात्मक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्यामध्ये आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींमधली जी पर्सनल केमिस्ट्री होती ती अत्यंत स्ट्रॉंग होती आणि अनेक प्रसंगी त्यांनी उघडपणे जर चीनने भारतावरती आक्रमण केलं तर अमेरिका भारताच्या पाठीशी राहील अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या काळामध्ये विशेष करून संरक्षण क्षेत्रामधलं जे संवेदनशील तंत्रज्ञान आहे ते भारताकडे मोठ्या प्रमाणावरती हस्तांतरित होणं, अनेक संरक्षणामधल्या इक्विपमेंटचं उत्पादन भारतामध्ये होणं, अशा देखील गोष्टी होऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांचं मुख्य चॅलेंज हे चायना असल्यामुळे भारताला चायनाचा काउंटरवेट म्हणून कशा पद्धतीने सपोर्ट करता येईल या दृष्टिकोनातून ते विचार करतील. त्यामुळे त्यांच्या टेन्युअरमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध जे आहेत ते निश्चितच सुदृढ बनतील. मंडळी, डोनाल्ड ट्रम्प यांचं वर्णन हे अनेकांनी बेभरवशी किंवा आतताई असं केलंय. त्याचा काही विपरीत परिणाम भारत अमेरिका संबंधांवर होईल का यावर देवळाणकरांनी काय म्हटलंय आपण तेही ऐकूया. ट्रम्प हे मुळात उद्योगपती आहे, ते कॉर्पोरेट वर्ल्डमधनं आहे. त्यांचा जो एकूण स्वभाव आहे तो अत्यंत व्यावसायिक अशा प्रकारचा आहे. ते ट्रान्झॅक्शनल आहे, म्हणजे दोन गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ, दोन गोष्टी तुम्ही आम्हाला द्या, अशा प्रकारची सौदेबाजी करणं, बार्गेनिंग करणं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. त्यामुळे त्यांचा भर हा प्रामुख्याने व्यापार आणि आर्थिक गोष्टींवरती अधिकाधिक असतो. त्यांची मोडस ऑपरेंडी, काम करण्याची पद्धत ही सुरुवातीला काही प्रमाणात दबाव टाकणं आणि काही कन्सेशन्स मिळवणं, चर्चेच्या माध्यमातून काही कन्सेशन्स मिळवणं या स्वरूपाची त्यांची भूमिका असते. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आर्थिक किंवा व्यापारी प्रश्नावरनं भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र दोघांमधली ब्रॉड इश्यूजवरची अंडरस्टँडिंग असल्यामुळे या अडचणींवरती मात करणं देखील सहज शक्य होणार आहे. मंडळी, ट्रम्प यांचा शपथविधी आता 20 जानेवारी 2025 रोजी होणार आहे आणि त्यानंतरच त्यांचे निर्णय आणि त्यांची धोरणं ही आपल्या समोर येतील. उद्योग जगताची पार्श्वभूमी असलेला, याआधी एकदा अध्यक्ष राहिलेला, पण अतिशय फटकळ आणि आतताई स्वभाव अशी ओळख असणारा हा एकमेव महासत्तेचा अध्यक्ष जगाला कुठल्या दिशेने नेतो हे येणारा काळच ठरवणार आहे. मंडळी, विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येते तसतसे पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होऊ लागले.
सत्ताधारी महायुतीमध्ये सर्वात आधी जाहीरनामा प्रकाशित करणारा पक्ष हा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ठरला. बारामतीमध्ये आज दादांनी आपल्या आश्वासनांचं छापील स्वरूप प्रसिद्ध केलं. त्यामध्ये शिक्षणाच्या सोयी, दर्जेदार रस्ते, शेतीचा विकास आणि सामाजिक विकास हे ठळक मुद्दे मांडण्यात आलेत. तसंच मतदारसंघनिहाय जाहीरनामा फोनवरून जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाईन नंबरही जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान जाहीरनाम्याच्या प्रकाशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी महाविकास आघाडीनं आश्वासन दिलेल्या योजनांवर परखड टीका केली. मी अर्थमंत्री म्हणून काम केलंय, त्या नात्यानं मवियाच्या योजना या प्रत्यक्षात आणणं शक्य नाही अशी टीका अजित पवारांनी केली. जे अर्थ मंत्रालय म्हणून 10 वर्षाचा अनुभव बघता त्याच्यातल्या बऱ्याचशा योजना त्यांना त्या ठिकाणी करताच येऊ शकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, केंद्र सरकार त्यांच्या विचाराचं नसल्यामुळे केंद्रातनं जी भरीव अशा प्रकारची मदत ही राज्याला मिळायला पाहिजे ती त्या बाबतीमध्ये त्यांना मिळू शकत नाही. आमचं मात्र उलटं आहे, आम्हाला मदत मिळू शकते. हे आंध्र प्रदेश आणि बिहारच्या उदाहरणावरून आपण सगळेजण पाहता. त्याच्यामुळे ह्या योजना आम्ही चालू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.